अयोध्येतील राम मंदिरावर डौलाने फडकला धर्मध्वज। विधिवत पूजेनंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण। सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवतांसह अनेक मान्यवर उपस्थित। राम मंदिराच्या शिखरावर फडकलेला धर्मध्वज सुमारे 22 फूट लांब, 11 फूट रुंद। ध्वजावर सूर्यनारायण, ओम आणि कोविदार वृक्ष या प्रतीकांना विशेष स्थान। कित्येक पिढ्यांनी सहन केलेले घाव आज भरले। हा धर्मध्वज शतकानुशतक पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेचं प्रतीक। ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदींच्या भावना। रामराज्याचा ध्वज आज पुन्हा एकदा फडकतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे उद्गार। अशोक सिंघल यांच्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश मिळाल्याचं वक्तव्य। राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळा ही मोठ्या यज्ञाची पूर्णाहुती। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भावना। लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे नाऱ्याचाही भाषणात उल्लेख। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबतची आजची सुनावणी पुढे ढकलली। आता शुक्रवारी पुढची सुनावणी। आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक प्रक्रियेला कोणतीही स्थगिती नाही। निवडणुका होऊ द्या पण त्या आमच्या आदेशांच्या अधीन। सुप्रीम कोर्टाचे आदेश। 57 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे, तेव्हा गरज पडली तर मोठ्या खंडपीठाची स्थापना करू, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट। सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावणीपर्यंत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा करणार नाही, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टाला ग्वाही। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र। महानगरपालिका प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतींची मुदत 15 दिवसांनी वाढवावी, पत्राद्वारे काँग्रेसची मागणी। पिंपरी चिंचवड महापालिकेने आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्याबाबत महाविकास आघाडी आक्रमक। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक याद्या जाळून पालिकेच्या निवडणूक विभागाचा निषेध। खासदार सुप्रिया सुळेंचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र। उमेदवारांच्या बिनविरोध प्रचलनाबाबत सुळेंकडून चिंता व्यक्त। उमेदवारांना धमकावणं, दबाव टाकण्याचे प्रकार सुरू असून लोकशाही मूल्यांच्या दृष्टीने हे अनुचित, सुळेंच्या पत्रामध्ये उल्लेख। कुणालाही मतदान करा पण आई शपथ सांगतो कमळाला मतदान करू नका, रासपच्या महादेव जानकरांचं आवाहन। भाजप जाती जातीत भांडण लावणारा पक्ष असल्याचंही जानकरांचा हल्ला। परळीतील प्रचार सभेत वाल्मिक कराडची आठवण काढणाऱ्या धनंजय मुंडेंवर विरोधकांची टीका। क्रूर प्रवृत्तीची आठवण काढणाऱ्यांना पक्षातनं काढा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। खासदार विशाल पाटील यांची आमदार गोपीचंद पडळकरांवर टीका। आधी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन भाई भाई म्हणणारे आता स्वतःला मंत्रिपद आणि कॉन्ट्रॅक्ट मिळावं यासाठी आपण किती हिंदुत्ववादी आहोत हे दाखवतायत, अशी टीका। पालकमंत्री जनतेच्या पाठीशी असले तरी जनता अरेरावी, पालकमंत्र्यांच्या पाठीशी राहणार नाही, महादेव जानकरांचा जयकुमार गोरेंना टोला। जनता सुप्रीम आहे, पालकमंत्री सुप्रीम नाहीत, जानकरांचा टोला। नागपूरच्या सावनेर नगरपालिकेत उच्च शिक्षितांना उमेदवारी। कुणी इंजिनियर तर कुणी घेतलं MBAचं शिक्षण। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजना मंगळेंनी सोडली महामेट्रोची नोकरी। शिंदेंच्या शिवसेनेकडून मुक्ताईनगरात गुंडगिरी आणि दडपशाही केली जाते, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचा आरोप। मुक्ताईनगरमध्ये युती करायला तयार, मात्र व्यक्तिगत नावाला टार्गेट करून मंजूर कामं थांबवली जात आहेत, रक्षा खडसेंचा आरोप। जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी शहरामध्ये बनावट ओळखपत्र तयार करण्याचं काम सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांचा आरोप। मतदान केंद्राबाहेर कॅमेरे बसवण्याची ही मागणी। बीड नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। 24 वर्षांच्या दिव्यास्वामी नगराध्यक्षपदाची सर्वात तरुण उमेदवार, मात्र अपक्ष उमेदवारांना निवडणूक विभागाकडून कोणतेही चिन्ह मिळालेलं नसल्यानं व्यक्त केली नाराजी। लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील प्रचारात सक्रिय। धाराशिवमध्ये भाजप शिवसेना युतीत तणाव असतानाही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा नगरपरिषद अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याचा मल्हार पाटलांचा दावा। उरण नगर परिषदेसाठी बाहेरून मतदार आणले जात आहेत, मविया उमेदवार भावना घाणेकर यांचा सत्ताधारी महायुतीवर आरोप। बोगस मतदार आले तर जशास तसं उत्तर देऊ, घाणेकरांचा इशारा। 35 वर्ष तुम्ही क्षीरसागर यांना संधी दिली, मला 5 वर्ष द्या, अजित पवारांची बीडकरांना भावनिक साथ। राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केलेल्या क्षीरसागर यांच्यावर टीका। बदलापुरात एकाच घरात 6 जणांना शिवसेनेचं तिकीट। शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यासह पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय, पुतण्या यांना उमेदवारी। तिकीट वाटपावरून भाजपची टीका। नगरपंचायत आणि नगरपरिषदेतल्या अपक्ष उमेदवारांना उद्या चिन्हच होत असल्यानं अजूनही प्रचाराला सुरुवात नाही, केवळ 4 दिवस प्रचाराला मिळणार असल्यानं अपक्ष उमेदवारांची नाराजी।
अशोक चव्हाणांवर गल्लीत फिरण्याची वेळ आली. प्रताप पाटील चिखलीकरांचा हल्लाबोल. तर काँग्रेसने काय कमी केलं? अशोक चव्हाण काँग्रेसला बेईमान का झाले याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं, चिखलीकरांचं आवाहन. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे उद्यापासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील प्रचाराच्या रिंगणात. हिंगोली शहरात संतोष बांगर यांच्याकडनं प्रचार. घरोघरी जात भावजाई रेखा बांगर यांच्यासाठी प्रचार. हिंगोली नगरपालिका निवडणुकीत भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेना आमदार संतोष बांगर यांची प्रतिष्ठा पणाला. गोंदिया शहरातील रस्त्याच्या समस्या सोडवून स्वच्छ गोंदिया बनवायला हवं. गोंदियातील वेगवेगळ्या समस्यांचा नागरिकांनी वाचला पाढा. तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची ही अपेक्षा. अमरावतीच्या दामणगावात भाजप काँग्रेसमध्ये थेट लढत. 15 वर्षात कागदोपत्री विकास झाला, काँग्रेसच्या उमेदवारांचा आरोप. तर विकास झाला म्हणून जनता निवडून देतेय, भाजप उमेदवारांचं प्रत्युत्तर. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अटीतटीची लढत. सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार करून निवडणुकीत पैसा खर्च केला जातोय. माजी आमदार विजय भांबळे यांचा भाजपवर आरोप. कराडला नगरपालिका निवडणुकीत आगळा वेगळा उपक्रम. नगराध्यक्षपदाचे सर्व 9 उमेदवार एकाच व्यासपीठावर. ज्येष्ठ नागरिकांनी राबवला अनोखा उपक्रम. डॉक्टर गौरी कर्जे आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल. निष्पक्ष चौकशी करून गौरीच्या कुटुंबाला न्याय देण्याकरता आम्ही पाठपुरावा करू. महिला आयोगाचं रुपाली चाकणकर यांचं आश्वासन. परभणीचे सोनपेठ शहर कडकडीत बंद. ताडकळसमध्ये चिमुकले उतरले रस्त्यावर. मालेगावच्या डोंगराळे गावातल्या घटनेचा निषेध करत केली कारवाईची मागणी. डोंगराळे गावात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली होती हत्या. टीईटीसह सेटसाई पेपर फोडला. अटकेतल्या गायकवाड टोळीची कबुली. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून 10 जणांना अटक. 50 ते 60 जणांकडून पैसे घेतल्याचं समज. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी काल पार पडलेल्या सुनावणीला शीतल तेजवानीची दुसऱ्यांदा गैरहजेरी. मुदतवाढीच्या मागणीनंतर खरगे समितीसमोर हजर होण्याकरता 4 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. सांगलीतल्या कृष्णा नदीपात्रात मगरीचं दर्शन. पलूसच्या कृष्णा नदीपात्रात मगरींचा वावर. अनेक मगरी कृष्णा काठावर ताकारी पुलापासून हरिपूरपर्यंत आल्या. पुण्यातील औंध परिसरात बिबट्याचा वावर. नागरिकांनी मॉर्निंग वॉकच्या वेळी खबरदारी घ्यावी असं आवाहन. वन विभाग आणि रेस्क्यू टीमकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू. वसईतल्या पद्मश्री सोसायटीत साप शिरल्यानं रहिवाशांमध्ये खळबळ. सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक साप शिरल्याची घटना. माहिती मिळताच सर्पमित्रांनी सापाला सुरक्षित पकडलं. शिर्डीजवळच्या साकुरी शिवारात अचानक गर्दी. सुरेंद्र सांड यांच्या शेतातील वृक्षाच्या फांदीवर साईबाबांची प्रतिमा उमटवल्याचा व्हिडिओ व्हायरल. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. शिर्डी आणि परिसरात साईबाबांच्या नावावर चमत्कार पसरवण्याचे प्रकार. अफवांवर विश्वास ठेवू नका. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आवाहन. अफवा पसरवणाऱ्यावर कारवाईची मागणी. बुलढाण्यात पीक विम्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी अधिकाऱ्याला घेराव. मलकापूर तालुक्यातले शेकडो कार्यकर्ते कृषी कार्यालयात. 2023-24 वर्षातील पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही. भाजीपाल्याचे दर 2 महिन्यांपासून गगनाला. शेवग्याची शेंग 400 रुपये किलोवर. नवीन पीक आलं नसल्यानं दर चढे. वाशीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटल्यानं दरामध्ये दुप्पट वाढ. तोत्या आयएस महिलेचा 6 महिने संभाजीनगरात मुक्काम. अफगाणी बॉयफ्रेंड पाकिस्तानी भावासाठी भारताचा व्हिसा घेण्याचा प्रयत्न. बनावट कागदपत्रांचा वापर करत लॉबिंग. ठाकरेंच्या हिंदी सक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ. केंद्राने हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कठोर विरोध करू. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचा इशारा. द्रमुक भाषायुद्ध लढायलाही तयार. स्टॅलिन यांचं मत. आसाममधील नरेंद्र महाता आणि कावेरी महांता या दाम्पत्याकडनं सुवर्ण लॉकेट साईन चरणी अर्पण. ओम अक्षर असलेलं पेंडंट साई संस्थानला दान. अरुणाचल प्रदेशातल्या महिलेच्या भारतीय पासपोर्टवरून चीनचा आक्षेप. भारतीय पासपोर्ट अनधिकृत असल्याचं सांगत शांघाय विमानतळावर अडवणूक. अरुणाचल प्रदेशचे नागरिक चीनी असल्याची अधिकाऱ्यांची बतावणी. महिलेच्या भारतीय पासपोर्टवर आक्षेप घेत अनेक तास अडवून धरलं. इथिओपियात ज्वालामुखीच्या उद्रेकानं भारतातली विमानसेवा विस्कळीत. ज्वालामुखीची राख गुजरात मार्गे भारतात. न्यूयॉर्क दिल्ली नेवाक दिल्ली विमानं रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.